या विभागातील प्रत्येक जडणघडणीमध्ये माझा खारीचा पण आणि तेवढाच सिंहाचाही वाटा आहे. पण अपक्ष उभं राहिलोय याचा अर्थ मी माझ्या अंगातील बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाही. त्या पक्षाचं साहजिकच बाळकडू आम्ही घेतलेला आहे. नगरसेवक झालो किंवा होणार असे. नमस्कार, मी प्रकाश निवृत्ती डावरे सर, प्रभाग क्रमांक 7 ब मधून मी उभा आहे. मी गेल्या 35 वर्षापासून शिवसेना ह्या पक्षामध्ये कार्यरत होतो आणि अनेक समाज उपयोगी कामं मी या पक्षाच्या माध्यमातून केली होती. अनेक वेळा मी शिक्षण मंडळ सदस्य झाल्यानंतर अनेक शाळांना पण न्याय मिळवून दिला होता. विद्यार्थ्यांच्या पण भवितव्यासाठी अनेक शिबिरांचं पण आयोजन केलं होतं. पण गेल्या 35 वर्षामध्ये मी जेव्हा जेव्हा पक्षाकडे काही मागणी केली उभं राहण्याची, तेव्हा काही कारणास्तव मला देण्यात नाही आलं. परंतु या 2025च्या निवडणुकीत अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये जेव्हा मी तिकिटाची मागणी केली तर मला तिकीट नाकारण्यात आलं आणि तरीही मी दुःखी न होता खंबीरपणे पुन्हा मी उभा राहिलो. अपक्ष उमेदवार म्हणून मी आता सध्या मी उभा आहे. गेले 35 वर्षे मी विभागात काम करत असताना म्हणजे ह्या गणेशनगर जो प्रभाग क्रमांक 7 आहे हा आता प्रभाग म्हणजे कंबाईन झाल्यामुळं मेठलनगर आणि गणेशनगर हा एकत्र आलेला आहे. त्यामुळे मी माझं बालपण आणि माझं पूर्ण तरुणपण ह्या विभागामध्ये कार्य करण्यामध्ये गेलेलं आहे. म्हणून मी इथे माझं सर्व करिअर म्हणतात राजकीय हे या प्रभागामध्ये घडलेलं आहे. त्यामुळं मी इथे बिनधास्तपणे मला प्रत्येक संवाद साधता येतो. प्रत्येक माता भगिनींसंगे, नागरिकांसंगे त्यांच्या अडीअडचणीला मी सदैव धावत असतो आणि तेही माझ्या सोबत असतात. त्यांचा जो जिव्हाळा माझ्याबद्दल आहे त्यामुळं आज मी उभा राहू शकलोय. मी नगरसेवक झालो किंवा होणार असे आहेच. गेले 35 वर्ष ज्या पक्षात मी काम करत आलोय तर त्या पक्षाचं साहजिकच बाळकडू आम्ही घेतलेलं आहे. तर आमच्या आदरणीय शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा नेहमी आशीर्वाद लाभलेलाच आहे. पण अपक्ष उभं राहिलोय याचा अर्थ मी माझ्या अंगातील बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाही. तर आमच्या ज्या नगराध्यक्ष आहेत आता होणाऱ्या शिवसेनेच्या ज्या मनीषा अरविंद वाळेकर यांना माझा पाठिंबा राहील आणि त्यांना मी निवडून आणण्याचा निश्चित प्रयत्न करेन. मी गेल्या या 30-35 वर्षामध्ये शहरात काम करत असताना आणि विभागात काम करत असताना, कारण मी शिवसेना पक्षात काम करत होतो तेव्हा मी या विभागातील रस्ते असतील, गटारी असतील, पायवाटा असतील, दिवाबत्तीची सोय असेल, नागरिकांच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, असे अनेक कामं मी लोकांना अपेक्षित असलेले सर्व कामं मी करत आलेले आजही करतोय आणि उद्याही करणार आहे. इथे सीसी रोड झालेले आहेत, त्यांचंही श्रेय मी एकटा घेणार नाही. तर या शाखेतील या विभागातील सर्व कार्यकर्ते यामध्ये सहभागी होते. अनेक महत्वाचे विषय आपण इथे हाताळलेले आहेत. संपूर्ण प्रभागामध्ये सीसी रोड पूर्ण झालेले आहेत. मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर पहिला प्रश्न तर होताच की आता, कारण आपल्याला सवय पक्षाची होती, परंतु अचानकपणे आपण अपक्ष उभं राहिल्यानंतर आपल्याला साथ भेटते की नाही. परंतु मगाशी सांगितल्यानुसार नागरिकांचा पाठिंबा हा चांगला प्रतिसाद हा मला मिळाल्यामुळं मी आज हिमतीने आणि आज नागरिकांसमोर जातोय. एक मत जे माझं मागतोय मी ते माझ्या अपक्ष उमेदवारासाठी लोकांनी भरभरून माझ्यासाठी देण्याचा म्हणजे मानस त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आनंद वाटतोय की विभागातील आणि प्रभागातील मेठलनगर, गणेशनगर मधून अनेक सर्व जाती धर्मातील बांधव, मग मुस्लिम समाज असो, चळवळीतले लोक असतील किंवा इतर समाजातील लोक असतील, सर्व समाजाचा पाठिंबा मला मिळाला. त्यामुळेच मी इथपर्यंत आता पोहोचतोय. नमस्कार, मी सर्व प्रभाग क्रमांक 7 अ आणि ब मधील सर्व नागरिकांना नम्रतेने आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला जी आपली निवडणूक आहे, जो मतदानाचा दिवस आहे, या दिवशी मी सर्वांना आवाहन करतो की एक मत मला अपक्षाला द्या आणि एक मत माझा जो पाठिंबा आहे नगराध्यक्षांना, त्यांना मनीषा वाळेकरांना यांना एक मत द्या, असंच मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावा ही सर्वांना विनंती करतो.